माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय अजितदादा या सगळ्यांचे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामधले दौरे सुरू होत आहेत. महायुती ही निवडणुकीची तयारी खूप अगोदरपासून आम्ही करत होतो आणि त्याप्रमाणे आता जागा वाटप झालेलं आहे, उमेदवार निश्चित झालेले आहेत आणि आता आम्ही सर्वजण आता या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतापेक्षा खूप पुढचा आकडा संख्येनं आपण निवडून महायुतीचे उमेदवार आणायचे आहेत. या अनुषंगाने आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहे आणि अत्यंत पोषक वातावरण, मतदारांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद. आता मी माझ्या विधानसभा मतदारसंघातनं जेव्हा गेले 8 दिवस झाले गावागावामध्ये जाऊन आलो, तेव्हा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा पाहायला मिळाला आणि तेच चित्र सगळ्या महाराष्ट्रामधलं आहे. काय वाटतं यावेळेस आव्हान असणार आहे का? नाही बरं काय बघा, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली, त्यांच्यामध्ये दुसरा उमेदवार त्यांनी उभा केला, हा वास्तविक पाहता त्यांच्या अंतर्गत महाविकास आघाडीमधला विषय आहे. पण विरोधकांना मी म्हणलं तसं विरोधकांना कधीही कमी लेखायचं नसतं निवडणुकीमध्ये आणि आपण पूर्ण ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरायचं असतं. महाविकास आघाडीचं पाटण विधानसभा मतदारसंघापुरतं म्हणाल तर जे आता उमेदवार उभे आहेत उबाटा गटाचे ते जिल्हा प्रमुख आहेत पक्षाचे, परंतु त्यांचाही ठीक आहे, त्यांचा उबाटा गटाचा मॅनिफेस्टो घेऊन ते पुढे येतील. दुसरे जे अपक्ष उभे राहिलेले ते आमचे पारंपरिक विरोधक आहेत, सत्यजित सिंह पाटणकर दादा, आणि त्यांची आमची अनेक वेळा लढत झालेली आहे. त्यामुळं त्यांच्याकडे काही विजन असेल, त्यांच्याकडे काही मतदारसंघासंदर्भातले काही पुढचा विचार असेल तर तो घेऊन ते येतील. नाहीतर मागच्या निवडणुकीला ते आले, मतं मागितली आणि निघून गेले, असं अनेक गावात लोकांनी मला सांगितलं. जेव्हा जेव्हा मी आता माझा पहिला राऊंड पूर्ण करून आलो, मी प्रश्न विचारले लोकांना, बाबा पाठीमागच्या वेळी ज्यांना काही थोड्या लोकांनी तुमच्या गावातलं मतदान केलं होतं ते आले का परत? तर म्हणले मतदान मागून गेले 19ला, ते अजून परत आलेले नाहीत. ही सामान्य मतदाराची प्रतिक्रिया आहे. ठीक आहे, विरोधकाबाबतीत मी काही जास्त बोलणार नाही. मी माझ्या विकास कामाला घेऊन मतदारांपुढे जाईल आणि मतदार मला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. मग आम्ही कोण आहे? आम्ही कट्टर शिवसैनिकच आहे. बघा, राज्य देश हा घटनेनं चालतो, कायद्यानं चालतो, नियमानं चालतो. शिवसेना पक्षाचं अधिकृत नाव, शिवसेना पक्षाचा वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धनुष्यबाण हा कायद्यानं नियमानं घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हीच कट्टर शिवसैनिक आहोत. जे कोणी आता उभाटामध्ये आहेत त्याचा विचार त्यांनी करावा. त्यामुळं कट्टर शिवसैनिक हे आम्हीच आहोत. इतर कोणी कट्टर शिवसैनिक स्वतःला मानत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मनसेचे उमेदवार हे जास्त प्रमाणात हेच मुख्यमंत्री होते त्यांच्या गटात, असं संजय राऊत. आता बघा, मी मागं सुद्धा म्हणलं होतं, चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट. तुम्हाला आठवत असेल बघा, तुमच्या लोकांच्या समोर मी बोललो होतो. आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी त्या पोपटाची खरी निघालेली नाही आणि आता ते जो बसतो दूधवाला पोपट घेऊन पिंजऱ्यात आणि एकदा दोनदा तीनदा गेल्यावर आपण म्हणतो अरे ह्या पोपटाकडे चुकीची चिठ्ठी निघत्या, आपण पोपटवाला बदलतो आणि दुसऱ्या पोपटवाल्याकडे जातो चिठ्ठी खरी निघते का बघायला. तसं हे चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे. आजपर्यंत संजय राऊत जे काय बोलले तर ते कधीच सत्य झालेलं नाही, कधीच खरं झालेलं नाही. ते हवेतली विधानं करत असतात. त्यामुळं तसल्या विधानाकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता नाही. तथापि मनसे बाबतीत मनसे हा निश्चितपणानं हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे आणि हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांनी निश्चितपणाने एकत्र आलं पाहिजे. पण याचा निर्णय माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा आणि माननीय राज ठाकरे साहेब हे एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील. त्यांचा एकत्र जो काही निर्णय होईल त्याची आम्ही खाली सगळे अंमलबजावणी करू.
त्याला काही कारण दिली पाहिजेत ना. पारदर्शक निवडणूक चालूच आहे आता. त्यामुळं उगाच आपलं आताच्या त्या महासंचालक आहेत पोलीस विभागाच्या श्रीमती रश्मी शुक्ला यांच्याबद्दल अशा पद्धतीनं कुठला पुरावा नसताना, कुठला संदर्भ नसताना केवळ त्यांच्यावर काहीतरी आरोप करायचे, त्याला हटवा म्हणायचं. जर काही संजय राऊतांकडे त्याचे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे निवडणूक आयोगाकडे. आता कसं आहे, निवडणूक आयोगाच्या हातामध्ये सगळी यंत्रणा आहे. संजय राऊतांकडे जर तसं काही पुरावे असतील तर ते द्या, त्यांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्याकडे द्या, निवडणूक आयुक्तांच्याकडे द्या, तपासून घेतील ते लोक. केवळ आपलं अशा पद्धतीने एक व्हेग स्टेटमेंट करायचं, उच्च पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल करायचं आणि त्यांचं मॉरल त्यांचं डाऊन करण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न संजय राऊतांचा चालू आहे. त्यांच्याकडे काय असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्याची माहिती द्यावी. बरेचसे आयात उमेदवार आयात केले त्याला पुन्हा उमेदवारी तुमच्यासारख्या शिवसैनिकांना बाहेर पडावं लागलं, त्याला परत आपल्याकडे गेलेलं आणि परत आता तेच चालू होत आहे. त्या बाबतीत काय सांगाल? त्यानंतर उभाट आणि काय सूत्र स्वीकारलं, कुणाला कशी उमेदवारी दिली, त्या बाबतीत आता आम्ही भाष्य करणं योग्य नाही. कारण त्यांचे त्यांना स्वतंत्र विचार आहेत, त्यांचे त्यांना स्वतंत्र अधिकार आहेत, त्यांचं त्यांना स्वतंत्र धोरण आहे. पण ज्याला या ठिकाणी स्वतःकडच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न देता ऐनवेळी आपल्याकडे आलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागते, याच्यावरनं मूळ शिवसेना कोण आहे, निष्ठावान शिवसैनिक कोण आहे, हेच याच्यावरनं सिद्ध होतंय ना. मगाशी जे मी सांगितलं की निष्ठावान शिवसैनिक, कडवे शिवसैनिक आम्ही आहोत. त्यामुळं त्या बाजूला उभाटामध्ये जे लोक आहेत ना, त्या लोकांनी आता ह्याचा विचार केला पाहिजे की आता सुद्धा जर आपला योग्य ठिकाणी विचार पक्षामध्ये होत नसेल तर जिथं पक्षामध्ये योग्य ठिकाणी विचार होतो अशा नेतृत्वाबरोबर राहिलेल्या लोकांनी सुद्धा आलं पाहिजे, असं या निमित्तानं मी त्या लोकांना सांगितलं. महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचं संकट आहे आणि बंडखोरांना सोडण्यासाठी खूप खूप प्रयत्न केले जातात. अगदी चार्टर्ड ट्रेन श्रेणीमध्ये व्यवस्था केली जाते. हा जो प्रकार चाललेला आहे बंडखोरांना थांबवण्याचा, त्याबाबतीत काय पक्षामध्ये बघा, उमेदवारी अर्ज मागणीपर्यंत त्या हालचाली सुरू असतात. कोण नाराजीतनं अर्ज भरतं, कोण कशा तरी कारणासाठी अर्ज भरतं. पण अर्ज माघारी घ्यायच्या 3 तारखेच्या दिवसापर्यंत 3 वाजेपर्यंत शेवटची जी मुदत आहे तोपर्यंत सर्वच पक्ष प्रयत्न करतात की आपल्या पक्षामधला कुणी अपक्ष उभा राहिला असेल, कुणी बंडखोरी केली असेल तर त्याची समजून घालून तो अर्ज मागे घ्यायचा, जेणेकरून आपल्या पक्षाला किंवा आपल्या महायुतीला किंवा जे काय गठबंधन असेल त्याला नुकसान होऊ नये. त्यामुळे हे प्रयत्न चालू राहतात. आता शिर्डीचा विषय तुम्ही सांगितला तर कदाचित त्यातलाच एक भाग असेल की बंडखोरांना राज्यस्तरावरच्या वरिष्ठ नेत्यांची काही चर्चा करायची असेल आणि त्या चर्चेतनं जर बंडखोरी करणाऱ्या नेत्याचं समाधान झालं आणि तिने जर माघार घेतली तर नक्कीच ती महायुतीच्या फायद्याची असणार आहे. त्यामुळं आपल्या महायुतीला किंवा आपल्या पक्षाला बंडखोरीमुळे नुकसान होणार नाही यासाठी जे काय प्रयत्न करावे लागतात ते सर्व स्तरावर आम्ही मंडळी करत असतो. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या स्टेटमेंट केलं, मनसेला महायुतीमध्ये जागा नाही. मी मगाशी तेच म्हटलं, आमचे 3 नेते आमचे महायुतीचे, माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा आणि मनसेचे पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे, या चौघांच्यातला हा विषय आहे. हे 4 मुख्य नेते आहेत. यांनी ठरवायचं, यांनी तिथं निर्णय घ्यायचा आणि आम्ही तो खाली अंमलबजावणी करायची. आमचं काम तेवढंच आहे फक्त. ओके. फडणवीस साहेबांनी महायुतीचं पहिल्या दिवशी ठरलेलं आहे की सीट शेअरिंग करायचं, जागा वाटप करायचं, आपापल्या पक्षाने आपापले उमेदवार नक्की करायचे. ज्या पक्षामध्ये बंडखोरी होईल ती बंडखोरी अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या तारखेपर्यंत शमवण्याचा प्रयत्न करायचा, बंडखोरांची समजूत घालायची आणि निवडणुकीमध्ये बहुमत मिळवायचं. इथपर्यंत आमचा प्लॅन तयार आहे किंवा आमचं लाईन ऑफ ऍक्शन आमची तयार आहे. मी आपल्याला सांगतो, मान्य फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट जरी असलं की बाबा मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, हे 3 नेते निकाल लागल्यावर एकत्र बसतील. मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब, मान्य अजितदादा, 3 जण एकत्र बसतील, राज्यात चर्चा करतील आणि अंतिम निर्णय मान्य अमित शहा साहेबांच्या स्तरावरती दिल्लीला होईल. त्यामुळं आज तारखेला तरी आमच्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल रस्सीखेच बिलकुल नाही.
आहे असं मानलं जातं पण स्वतः स्पेस पाटील म्हणतात की त्याचा आम्हाला फार जास्त बघा, जोपर्यंत एखादा नेता आपल्या पक्षामध्ये असतो तेव्हा सांगितलं जातं हा ताकदवार नेता आहे, जनसमुदायामधला नेता आहे, लोकांचं पाठबळ असणारा नेता आहे. आणि जेव्हा तोच नेता आपल्या पक्षातनं दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा सांगतात की ह्याच्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. त्यामुळं नक्कीच त्या जयश्रीताई जाधव ह्या विद्यमान आमदार आहेत. त्यांचे पती आमदार होते तत्पूर्वी. त्यामुळे त्या कुटुंबाचं काम आहे, त्या कुटुंबाला लोकसंपर्क आहे, त्या कुटुंबाला चांगले फॉलोअर्स आहेत. त्यामुळे नक्कीच एक ताकदवार नेता या निमित्तानं शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल. जागा किती बहुमताच्या कितीतरी पुढे आम्ही जाऊ. माहिती बहुमताच्या कितीतरी पुढे जाऊ आम्ही, एवढं सांगतो. 11 नेमकं आहे. बहुमताला तुम्हाला 145 लागतात. अहो तुम्हाला गणित पाठ पाहिजे. 145चं बहुमत आहे, त्याच्या कितीतरी पुढं, खूप पुढे जाऊ. एवढा कॉन्फिडन्स कुठला आला? पहिल्यापासूनच आहे. आज विधानसभा साधारणतः जागांवर आता महायुतीचे सर्व उमेदवार सातारा जिल्ह्यातून निवडले.